पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापुरातील विविध प्रभागांमध्ये भेटी देत आहेत आणि बूथवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत। खरं तर सोलापूर शहरामध्ये महानगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया जी आहे ते आज पार पडत आहे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे स्वतः ग्राउंडवर उतरून या ठिकाणी गाठीभेटी ज्या आहेत त्या घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आपण पाहतोय सोलापूर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी जे आहे ते स्वतंत्र आणि स्वबळावर निवडणुका लढवते। भाऊ, खरं तर ग्राउंडवर उतरून आपण काम करता आहात, मात्र विरोधक तुमच्यावरती आरोप करता आहेत, दबाव, पैसा, सत्ता वापरून हे सर्व करता आहेत, मात्र तुम्ही गेल्या महिनाभरापासून ग्राउंडवर आहात। नाही, आपण कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या निमित्तानं करतो। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये सोलापूर शहराचा सगळा मूड भारतीय जनता पक्षासोबत आहे। शेवटी आमची जबाबदारी आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं आणि ते काम आम्ही करतो। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्यावर आता थेट आरोप केलेला आहे की आपणच पैसे वाटत होतात आणि गल्लोगल्लीत पैसे वाटत आपण फिरालात। काय या आरोपांकडे कसं पाहताय आपण? प्रणितीताई पहिल्यांदा सोलापुरात आलेल्या आहेत, निवडणूक त्यांना लागलेली आता समजलं, आज मतदान केलेलं आहे। त्यामुळे प्रणितीताईंना या शहरातली माहिती नाही काय आहे। अगोदर त्यांनी शहरात निवडणुकीच्या उमेदवारांच्या सोबत राहायला पाहिजे होतं। एक प्रणितीताई त्यांच्या काँग्रेसच्या उमेदवारांची यादीसुद्धा सांगू शकत नाही, तर त्यांना माहीत नाही शहरातलं, त्यामुळे बोलतात त्याला काय। खरं तर अशा पद्धतीनं गंभीर आरोप आहे। माध्यमांनी सुद्धा त्यांना विचारलं की तुम्ही या संदर्भातले काही तुमच्याकडे पुरावे आहेत का की पालकमंत्री पैसे वाटत आहेत, मात्र ते असं म्हणलं की आमच्याकडे पुरावे नाही आहे। त्यांना बोल्ड बोलायची सवय आहे, जमिनीवर राहायचं नाही पण बातमीत राहायचं आहे, पब्लिसिटीत राहायचं आहे। कधी मोदीजींच्यावर, कधी फडणवीस साहेबांच्यावर, कधी अन्य काय भडक वक्तव्य करायचे आणि सवंग प्रसिद्धी मिळवण्याचं त्यांचं नियोजन असतं आणि त्या नियोजनाप्रमाणे ते बोलत असतात की कुठलं वक्तव्य केल्यावर आम्ही बातमीत राहू हे त्यांना ज्ञात आहे, त्यामुळे ते करतात। त्याला फार महत्त्व देण्याचं आवश्यकता नाही। उद्धव ठाकरेंनी खरं तर आता एक टीका केलेली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतून येणारी स्क्रिप्ट वाचतात आणि ते पढवलेले मुख्यमंत्री आहेत, अशा पद्धतीची खोचक टीका देवेंद्र फडणवीसांवर केली उद्धव ठाकरेंनी। उद्धव ठाकरे साहेबांच्या राजकारणाच्या शेवटचे काही दिवस आता राहिलेले आहेत। मुंबईचा निकाल आल्यानंतर ते आणखीन काहीतरी म्हणतील की मुंबई सिंगापूरला देणार आहे असंही वक्तव्य करतील। त्यामुळे आता शेवटच्या घटका त्यांच्या राहिलेत। उद्या 12 वाजता पुन्हा त्यांना विचारा, नवीन काय ते सांगतील। आमदार देवेंद्र कोटेसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर उद्धव ठाकरे असतील किंवा प्रणिती शिंदे या दोघांवरतीही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद बातकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।